न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आताची सर्वात मोठी बातमी, ज्ञान मंदिरातच मुख्याध्यापक दारूच्या नशेत बेधुंद। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शाळेतील मुख्याध्यापक दामू भीमराव रोजेकर हे शुक्रवारी दुपारी 1 वाजता इयत्ता दुसरीच्या वर्गात दारूच्या नशेत बेधुंद अवस्थेत झोपलेले आढळून आले। या धक्कादायक प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली असून मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे। माजी सरपंच बळीराम गावंडे यांनी शुक्रवारी शाळेला भेट दिली असता वर्गातील शिक्षक अनुपस्थित असून विद्यार्थी प्रांगणात खेळत होते। त्यांनी वर्गात जाऊन पाहिले असता मुख्याध्यापक रोजेकर नशा करून झोपलेले दिसले। त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांना जागेवर व्यवस्थित बसताही येत नव्हते। त्यांनी जागेवर लघुशंका केल्याचे निदर्शनास आले। हा प्रकार माजी सरपंच गावंडे यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन करून सांगितला। त्यानंतर गट समन्वयक SB नेवार यांनी घटनास्थळी भेट दिली। पंचनामा झाल्यानंतर गट समन्वयक नेवार यांनी सहाय्यक फौजदार भास्कर जाधव यांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर जाधव यांनी घटनास्थळी येऊन मुख्याध्यापक रोजेकर यांना ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर चाचणीत नशा केल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर त्यांच्यावर केंद्रप्रमुख DP वाघ यांच्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे। संबंधित प्रकरणाचा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणार असून पुढील कार्यवाही लवकरच होईल असे गट समन्वयक नेवार म्हणाले। दरम्यान मुख्याध्यापक रोजेकर यांचा असा गैरप्रकार हा नवीन नाही, ते याआधीही अशा अवस्थेत आढळल्याचे पालकांनी सांगितले।